नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामुगडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मित्रमंडळ चौकाजवळ घडली. यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी दामुगडे यांच्यावर केलाय. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामुगडेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तर तुषार दामुगडेजवळ असलेला परवानाधारक शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.